उलंगडी बाहेर. पण तसं नाही करणार. यांनी म्हणे एक फिल्टर लावलाय. देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत मी पाहिली की आम्ही कोणालाही असं तसं घेणार नाही, आम्ही माणसं बघून घेतो. एक फिल्टर लावलाय आणि तो फिल्टर मला वाटतं असा आहे की ज्याचा घोटाळा जेवढा मोठा त्याला अधिक मोठं स्थान भाजपामध्ये. की कितीचा घोटाळा केलाय? 5 कोटी हट, 50 कोटी चट, 1000 कोटी ये, 70,000 कोटी ये बाबा ये, 100,000 कोटी, 1000 आणखीन किती कोटी ये बाबा ये. भाई आपको सर्दी है हाँ, जुकाम है हाँ, ते आहे ना हाँ बाबा हाँ, तसं ये बाबा ये. तुला मंत्री करतो, मुख्यमंत्री करतो, उपमुख्यमंत्री करतो. आणि ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वाले हे तुझ्या घरी झाडू मारायला येतील. जसे मध्ये काही मंत्र्यांचे आणि फोटो आले होते ना, मंदिरामध्ये झाडू मारतायत. सगळं चकाचक, लाद्या चकाचक आणि झाडू मारतानाचा फोटो. म्हणजे यांच्या पावलांनी ती लादी खराब करतायत. तसं ईडी, इन्कम टॅक्स वाले हे यांच्या घरामध्ये जाऊन झाडू मारणार आणि घोटाळा मोठा कर, ये इकडे तुला काही होणार नाही, ही मोदी गॅरंटी आहे, ही मोदी गॅरंटी. मग कशाला तुम्ही बोंबलत होतात भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणार? काय झालं? बरोबर आहे ना रे? आवाज येतोय ना बरोबर? हा मग ठीक आहे, मग राहू दे, काय करू नको. मग कशाला बोंबलत होतात? आणि मला सहज एक जोक आठवला की एक मुलगा आपल्या वडिलांना सांगतो की बाबा आता मला शाळा अभ्यास वगैरे काही जमत नाही म्हणे, हे लय भारी आहे, माझ्या काही डोक्यातच घुसत नाही. मग काय करणार? तुला नाही मी भाजपात जाणार, तिकीट घेणार आणि देशाची, तुला थांब जरा, देशाची पुढे काय जरा काय बोलू नकोस, पण तू जर भाजपात जाणार असशील तर सरळ भाजपात जाऊ नकोस, वेळ लागले तुला, सरळ भाजपात गेलं तर काय किंमत नाही म्हणे. मग काय करू? तू पहिला दुसऱ्या पक्षात जा, तिकडे काहीतरी काम कर, काम नाही तर काहीतरी घोटाळा कर, भ्रष्टाचार कर, मग ते भाजपवाले तुझ्याकडे येतील, तुला पैसे देतील आणि तुला पक्षात घेऊन मंत्री करतील. आणि सरळ जर का भाजपात गेलास तर म्हणे बाकीच्यांच्या सतरंजा तुला उचलायला लावतील. त्याच्यापेक्षा तू दुसऱ्या पक्षात जा, घोटाळा कर, भाजपवाले तुझ्या घरी येऊन पैसे देऊन तुला पक्षात घेतील आणि जे बिचारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या डोक्यावरती बसवतील. आज भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांची तीच अवस्था झाली. मला सुद्धा काही लोक भेटत असतात, काही जणांचे फोन येतात, मेसेज येत आहेत की उद्धवजी तुम्ही करताय ते बरोबर आहे, आम्ही बोलू शकत नाही म्हणे. म्हणजे तुम्ही जे बोलताय गुंडागर्दी, त्यांच्या पक्षामध्येच एवढी दहशत आहे की कोणी नुसतं डोळे उघडायचे का बंद करायचे हे सुद्धा दिल्लीवरनं कळतं त्यांना. जे उघड डोळे का उघडले, बंद कर डोळे का बंद करतात डोळे, म्हणजे जेऊ का हे सुद्धा त्यांना दिल्लीत विचारावं लागतं. ही एवढी दहशत त्यांच्या पक्षामध्ये आहे. आणि आमच्याकडे म्हणे काही नाही हो, सगळं बाजार बुणक्यांचा कारभार चाललेला आहे, आम्ही फक्त सतरंजा उचलण्यापुरतं राहिलेलो आहोत. आता सुद्धा अशोकराव तिकडे गेलेत असं मी ऐकलं, कदाचित त्यांना राज्यसभेवरती पाठवतील. आणखीन सगळे जे काय राज्यसभेवर पाठवणार ते बाहेरून आलेली माणसंच पाठवणार आहेत. मग त्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? बरं, दुसरी गोष्ट अशी, 10 वर्ष तुम्ही तिकडे कारभार केला, अजूनही तुम्ही नेहरूच्या नावाने ठणाणा करतात. नेहरू नेहरू नेहरू, हे नेहरूनी केलं ती चूक, नेहरूनी केली ती चूक, नेहरूनी केली. ठीक आहे, केली असेल नेहरूनी चूक, पण नेहरू जाऊनच 60 वर्ष झालेत. बरोबर ना? नेहरू जाऊन किती वर्ष झाली? 60 वर्ष झाली. आणि नेहरू किती वर्ष पंतप्रधान होते? 16 वर्ष. मग 16 वर्ष नेहरू पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी काय केलं होतं, अगदी काय पाप केली असतील ती सुद्धा तुम्ही काढा. आणि मोदीजी तुम्ही आता 10 वर्षाचे झालात पंतप्रधान, तुमच्या आधी 6 वर्ष अटलजी होते, म्हणजे इकडेच 16 वर्ष झाली. त्याच्यानंतर जनता पक्षात तुम्ही घुसला होतात, ती 2-2.5 वर्ष झाली. व्हीपी सिंगना तुम्ही पाठिंबा दिला होता, ती वर्ष काढा. म्हणजे नेहरूनी जेवढा काळ पंतप्रधान म्हणून भोगला त्याच्यापेक्षा जास्त काळ तुम्ही स्वतः आणि तुमच्या पक्षाने केंद्रात सत्ताधारी म्हणून भोगलेला आहे. काढा ना तो आढावा घ्या. काय नेहरूनी काय केलं जरूर काढा. नेहरूनी किती काय भाकरा नांगल केलं होतं, आणखीन काय कंपन्या केल्या असतील, पाप काय केली असतील ते सुद्धा काढा. आणि नेहरूने निर्माण केलेल्या कंपन्या तुम्ही विकल्या किती त्याचाही आढावा घ्या, त्याचाही आढावा घ्या, सगळ्यांचाच घ्या. मग 60 वर्षापूर्वीचा इतिहास आम्हाला सांगता, पण गेल्या 10 वर्षात तुम्ही नेमकं शेतकऱ्यासाठी काय केलं ते मला सांगा. मी ज्या वेळेला ग्रामीण भागात जातो, शेतकरी येतात, तिकडे सुद्धा काही शेतकरी आले असतील. 2014 साली यांनी शेतकऱ्यांना काय एक आश्वासन दिलं होतं की जो शेतकरी त्याचं जे पीक असेल, कोण कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर डाळ असेल, कांदा असेल, काय असेल ते असेल, दर एकरी जो खर्च येतो त्याच्यामध्ये 50% आम्ही रक्कम
अधिक त्याच्यामध्ये ऍड करू आणि ती जी काही रक्कम येईल तो हमीभाव धरून त्या शेतकऱ्याला आम्ही त्या पिकाचा हमीभाव देऊ. किती शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाय? अजिबात नाही. म्हणजे शेतकऱ्याला हमीभाव नाही मिळाला. नाही मिळाला ना. शेतकऱ्याला हमीभाव नाही मिळाला. गद्दाराला मिळाला की नाही? म्हणजे जो इकडे काबाड कष्ट करतो, नितीन गडकरी जे म्हणतात, जो प्रामाणिकपणे